पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव. व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तणावपूर्ण वातावरण. गावातील काही तरुणांकडून धार्मिक स्थळांवर दगडफेक. यवतमध्ये मंदिरात एका अज्ञात व्यक्तीनं मूर्तीची तोडफोड केल्याचं प्रकरण. व्हायरल मेसेजनंतर उद्रेक झाला. यवत ग्रामस्थांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान. मशिदीवर दगडफेकीनंतर उद्रेक. पोलिसांकडून वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न. कुणीही कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा. यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर कारवाईचा इशारा. आमदार पडळकर आणि संग्राम जगतापांची सभा झाल्यानं राडा. विरोधकांचा आरोप. तर सभा झाली म्हणून वादग्रस्त स्टेटस ठेवणार का? फडणवीसांकडून एक प्रकारे पडळकर आणि जगतापांना क्लीन चिट. यवतमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात. भीतीचं कुठलंही वातावरण नाही. जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका. अजित पवारांकडून यवतमधील परिस्थितीचा आढावा. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुनील गर्ग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन कारवाई सुरू. परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. 2 गटातील तणाव, दगडफेक आणि जाळपोळीनंतर यवतमध्ये पोलिसांचा रूट मार्च. गावात शांतता राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता. यवतमध्ये बेकरी जळून गाडी तसंच लाखो रुपयांच्या नोटाही जळल्या. विशिष्ट समुदायाकडून जाळपोळ झाल्याची स्थानिकांची माहिती. यवतमधील परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाचं बारीक लक्ष. शांतता आणि सुरक्षेच्या कारणास्तव यवत गावात सध्या कलम 144 लागू करण्यात आलाय. नाना पटोले उलट्या खोपडीचे. पटोले राहुल गांधींना खुश करायचं काम करतायत. चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोलेंवर टीका. हेमंत करकरेंचा छळ झाला. हू किल्ड करकर या पुस्तकात सर्व लिहिलंय. पुस्तकाच्या लेखकाचा भाऊ मंत्रिमंडळात. दुटप्पी भूमिका का घेता? मंत्रिमंडळातून काढा. हर्षवर्धन सपकाळ यांचा मुश्रीफांवरून सरकारवर निशाणा. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांनी खड्ड्यांवरून अधिकाऱ्यांना सुनावलं. रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत आरोप प्रत्यारोप. तर दुसरीकडे अलिबागमधील महसूल दिनाच्या शासकीय कार्यक्रमात आदिती तटकरे आणि गोगावले एकाच मंचावर. काँग्रेसचे प्रवीण ठाकूर आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. काँग्रेस पक्षातून जनतेचे प्रश्न सुटत नाही. प्रवीण ठाकूर यांचा आरोप. शिंदेंच्या शिवसेनेचे राजू साबळे आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. शिंदेंपर्यंत पोहोचू दिलं नाही. लोकसभेला गप्प बसवलं. साबळेंकडून खंत व्यक्त. वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक जात असतील तर काही करू शकत नाही. प्रवेश होऊ द्या, मग वस्तुस्थिती सांगतो. साबळेंसंदर्भात गोगावलेंची प्रतिक्रिया. वनतारा प्रशासनाची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. नांदणी मठाच्या मठाधिपतींची महादेवी हत्तीणीला परत आणण्याबाबत चर्चा. वनतारा प्रशासनाने सकारात्मक पावलं उचलण्याची मागणी. माधुरी हत्तीणीच्या नांदणीत वापसीचा मार्ग मोकळा. वनतारा संस्था माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्यास सकारात्मक. मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुनरागमन शक्य नाही. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट. दादरमधील कबुतरखाना तोडण्यास काही स्थानिकांचा विरोध. आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करतोय. दिवसा गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे कारवाईस अडचण. अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या सेनेकडून शिवसेना चिन्ह पक्षाचं प्रकरण पुन्हा मेन्शन. 20 ऑगस्टला सुनावणी घेण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. रामदास कदमांकडून सावलीबारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत. रेस्टोबारचा परवाना कदमांनी कायम ठेवला. अनिल परबांच्या आरोपानंतर कारवाई झाल्याची माहिती. परवाना परत केला याचा अर्थ डान्सबार होता हे मान्य. अनिल परबांची रामदास कदमांवर टीका. परवाना परत केला म्हणून गृहराज्यमंत्र्यांची सुटका होऊ शकत नाही. परबांचा इशारा. योगेश कदमांची सगळी कुंडली काढली. मी न्यायालयात जाणार. ऑर्केस्ट्राचा परवाना परत केल्यानंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार आमदारांची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणनीतीसंदर्भात चर्चा. गोरंट्याल यांच्या नगरपालिकेतील घोटाळ्याची माहिती भाजपला नसेल. गोरंट्याल जनाधार गेलेला नेता. भाजपच्या लोकांनी या बोकडापासून सावध राहावं. अर्जुन खोतकरांचा निशाणा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये मिश्किल टोलेबाजी. पुण्यातील दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाही असे चंद्रकांत दादा. फडणवीसांचं वक्तव्य. तर मी दादागिरी करतो का? अजित पवार यांचा मिश्किल सवाल. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी 8 दिवसात न पकडल्यास बीडमध्ये कडकडीत बंद पुकारू. एक गाडी सुद्धा फिरकू देणार नाही. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. महादेव मुंडे हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं. मोठा मासा गळाला लागल्याची माहिती. संशयित गोट्यागीतेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथकाकडून शोध सुरू.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता. आपली तयारी पूर्ण असली पाहिजे. बोरिवलीतील शिबिरात राज ठाकरेंचे आदेश. मनसैनिकांना माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना. हिंदू आतंकवाद भासवण्याच्या प्रयत्नाला मोठी चपराक बसली. हिंदू कधी आतंकवादी होऊ शकत नाही. मालेगाव खटल्याच्या निर्णयावरून जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. यवतमाळमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रतिमेला चपला मारल्या. पृथ्वी चव्हाणांनी सनातन दहशतवाद शब्द वापरल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक. भाजप कार्यकर्त्यांकडून पृथ्वीराज चव्हाणांचा निषेध. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मंत्री महाजनांकडून भाजपात येण्याची ऑफर. मला राजकारणात यायचं हे ते एकदा बोलले होते. अशा माणसांची आम्हाला गरज आहे असं म्हणत महाजनांनी दिली ऑफर. कृषी विभागाची जबाबदारी कोकाटे व्यवस्थित पार पडत होते. कोकाटेंनी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. मकरंद पाटील यांची प्रतिक्रिया. अपराध नसताना 9 वर्ष कारावासात राहून प्रतारणा सहन करावी लागली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर महंत रामगिरी महाराज यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे आणि वंचितनं त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणं गरजेचं. अन्यथा निवडणुकांमध्ये भाजपलाच फायदा होतो. आमदार रोहित पवारांचं वक्तव्य. पुण्यात पीएमपीएमएल बसची पाठी काढून तरुणाचा जल्लोष. एका जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत तरुणाकडून पाटी हातात घेत जल्लोष केला गेला. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि सोशल मीडियाबाबत चर्चा. धर्मवीर एक्सप्रेसने सांगलीतून जम्मूला जाऊन 1000 पैलवान रक्तदान करणार. मंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटलांची माहिती. बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम. समान कामासाठी समान वेतन या मागणीसाठी कर्मचारी संप पुकारणार. लवकरच संपाबाबत रणनीती ठरवली जाणार. पाण्याचे मीटर बसवण्यास विरोध केल्यास नळजोड बंद करून गुन्हा दाखल करणार. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाईल. पुणे महापालिकेचा इशारा. टेंभूरमध्ये शिंदेंच्या शिवसेना डॉक्टर सेलपदी. मुंबईतील डॉक्टरांच्या नियुक्त्या. उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या संकल्पनेतून डॉक्टर सेलची रचना. नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम पावसामुळे पिकांच्या मशागतीच्या कामांना वेग. मात्र मजूर मिळत नसल्यानं अधिक पैसे मोजण्याची शेतकऱ्यांवर वेळ. धुळ्यातील नगाव शिवारात गंगाफळ उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. समाधानकारक दर मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. नंदुरबारमध्ये हिरव्या मिरचीची आवक वाढल्यानं दरात घसरण. आठवडाभरातच मिरची 80 रुपयांवरून 45 रुपये प्रति किलोवर. शेतकरी चिंतेत. धुळ्यात झोपडीत राहणाऱ्या वृद्ध महिलेला चक्क 83,000चं वीज बिल. शिरपूर तालुक्यात महावितरण विभागाचा धक्कादायक प्रकार समोर. कापडणे गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा. कापडणे ग्रामस्थांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी. नंदुरबारमध्ये हिंदू सेवा सहाय्य समितीकडून मारुतीची महाआरती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अडकलेल्यांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केल्यानं महाआरती.